जान का मसला है, पहचान का मसला है, खत्म नबूवत अपने ईमान का मसला है। उसके बाद लेट कर, उसके बाद पूरा चेहरा दो, चारों फर्क करना है, पूरा चेहरा दो। ये बॉडी के जो किनारे किनारे के पार्ट है उसको हम गीला करते हैं। सर के ऊपर मेरा बॉडी नहीं है, हाथ के नीचे नहीं है, पैर के नीचे नहीं है, ठीक है ना, ये गीला किया। उसके बाद राइट पैर धो गया। पहले इस्लाम में हर चीज़ को राइट को कबूलियत दी गई, तो हर काम राइट होता है, ठीक है, हो गया। आप करो, देखो सर आप साइंस जानोगे अपने बॉडी का टेम्परेचर एवरी टाइम 98.4 डिग्री है ना, 34.8 सेंटीग्रेड। अब इतना गर्म मेनू के अंदर घुस जा रहे हैं, ये हट क्या है, ये पंपिंग स्टेशन है ना, यहाँ से पंप होने बाद ऐसे होके ऐसे जा रहे, ठीक है। अभी 28 डिग्री आता है सेंटीग्रेड गर्मी में, है ना, पंखा चालू कर, कूलर चालू कर, AC चालू कर, ठीक है, हम बर्दाश्त नहीं करते। अब मेनू के अंदर इतना गर्म फूल जा रहा है, कैसे बर्दाश्त करेंगे? तो अब ये पूरा पार्ट हमने गीला कर दिया। अब ब्लड का सर्कुलेशन कैसे जाएगा? ऐसा सुकून महसूस होगा। कोई अरे गुस्से में पानी पी बहुत गर्म हो रहा है, दिमाग ठंडा कर, है ना, तो पूरा दिमाग ठंडा हुआ तो फिर क्या हुआ, फिजिकली हम मालिक की प्रार्थना के वास्ते फिट हो गए, है ना। अब ये चीज़ आ गई जिंदगी के अंदर, कभी कोई मसला आई परेशानी है, दिमाग नहीं काम कर, अरे यार धंधा क्या करने का समझ नहीं आता, क्या करने का पड़ से रात में नींद नहीं आ रही है, क्या करने का पड़ से वजू करने, उसके बाद जाके फिर सोने का। इसका साइंटिफिक बेनिफिट है और बेनिफिट है, लेकिन टाइम नहीं है सर, है ना, इसके लिए आगे ठीक है। आप लोग बैठ जाए। जेवढे झाडं वृक्ष आहेत या पृथ्वीवर, त्या साऱ्या झाडांच्या वृक्षांच्या लेखण्या केल्या आणि त्याच्या कृपा आहेत ना तुझ्यावर, त्या लिहायचं ठरवलं। या जीवनाचा उद्देश काय? 1000 वर्षांपूर्वी पुराणात म्हटलं गेलं, हा गोमत कथा असो,
तुम लोगों को एक दूसरों से बढ़ चढ़ कर दुनिया कमाने की इस धुन ने धोखे में डाल दिया। यहाँ तक कब्र में पहुंचने का वक्त है। मरायची वेळे कधी पैसा दुनिया दुनिया और चाहिए और चाहिए। राजू खूप आहे ना कुठं जाऊन थांबायचं नाव माणसाला एक अख्खा डोंगर सोन्याचा दिला, त्याला विचारलं बाबा बस ठीक आहे 10 ग्रॅमची किंमत 55,000 आहे। मशिदीमध्ये कसं जायचं किंवा आम्हाला तिथे काय जाऊन देतील की नाही देतील, पण आज या ठिकाणी जेव्हा मी मशिदीमध्ये आलो आम्हाला एकदम म्हणजे मोकळं या ठिकाणी या पद्धतीने वाटलं की आम्ही इथे मशिदीमध्ये आल्यानंतर आम्ही कुराण संदर्भामध्ये किंवा आयता संदर्भामध्ये आम्हाला संपूर्ण प्रकारची माहिती मिळाली की कुराण काय आहे, नमाज काय आहे आणि कुराण आणि नमाज का अदा केली जाते। कुराणमध्ये जे सर्व जे सांगितलेलं आहे की माणसाने जीवनामध्ये कसं आपलं जीवन जगायचं आहे, गरिबांना मदत करायची आहे, आपण पवित्र राहायचं आहे, गरिबांवरती दया करायची आहे, ज्या लोकांना काही समजा काही गोष्टींची गरज असेल तर आपण त्यांना एक प्रकारे मदत करून त्यांच्याकडनं आपण कसं पुण्य कमवू शकतो या संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी मशिदीमध्ये आम्हाला संपूर्ण माहिती शिक्षक जे आहेत शिक्षक साहेब जे आहेत बहुमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। शेवटी मी एकच सांगतो की जगामध्ये एक जी शक्ती ज्यांनी सांगितलेली आहे ती सर्वश्रेष्ठ आहे आणि जगा आणि जगू द्या याचं सूत्राचं आपण पालन करायचं आहे। कुठल्याही धर्माचा असो सगळ्यांचं रक्त हे एकच असतं। तेव्हा हिंदू आजारी पडतो किंवा रक्ताची गरज असेल तर रक्ताचा रंग हा लाल आहे आणि सर्व समाजाच्या लोकांनी एकोप्याने आपण या ठिकाणी राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला समाजामध्ये जीवन जगताना अडचणी निर्माण होणे, शांतता राहील। हेच सर्व ग्रंथांमध्ये आणि सर्व पुराणांमध्ये हेच ह्याच गोष्टी त्या सांगितलेल्या आहेत की त्या शक्तीची आपण करून सर्वांचं जगाचं कल्याण कसं होईल, या समाजाचं कल्याण कसं होईल, या जगात राहणाऱ्या लोकांचं कल्याण कसं होईल याबद्दल माहिती आम्हाला मौल्य मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं आणि आज आम्हाला चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे की मशिदीमध्ये आम्हाला या ठिकाणी बोलून नमाजाबद्दल आणि याच्याबद्दल माहिती देऊन समाजामध्ये एकोपा कसा राहील आणि सर्व समाजाचे लोक सोबत राहूनच सर्वांनी करायचं आहे की शेवटी जन्म हा एकच आहे, पुन्हा जन्म नाही आणि आपण समाजाच्या जे काय उपयोगाला येऊ, समाजातील लोकांना आपण उपयोगाला येऊ याच्यातून एक चांगला संदेश सर्व जगाला जाईल। या ठिकाणी मला बोलवलं, मी जास्त वेळ घेत नाही, या ठिकाणी मला बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद।